आदेश आणायचा आणि शेवटी आदेश काय असणार आहे की पोलिसांनी कायद्यानुसार कायद्यात बसत असल्यामुळं ऍक्शन घ्यावी. माझ्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू झालं की आजपर्यंत गेल्या 43 वर्षामध्ये एवढी सरकार बदलली तरी आजपर्यंत पोलीस खातं असं कधीच वाढलं नाही. आजचं हे जे नवं पोलीस खातं आहे ते मालकाच्या इशाऱ्यानुसार काम करत, ते राज्यघटनेनुसार वागत नाही, कायद्यानुसार वागत नाही. आणि हे पोलीस खातं आधी चांगलं वागत होतं. हे पोलीस खातं का बदललं? कारण यांचा मालक इशाऱ्यावर नाचवणारा मालक आहे म्हणून. 43 वर्षांमध्ये मी मुख्यमंत्र्यांपासून अनेकांच्या बाबांना एक्सपोज केलेलं आहे. पण या देशामधल्या कोणत्याही राजकारण्यानं ते मुख्यमंत्री असो, मंत्री असो, मोठ्या पदावर असो, सभापती असो, कधीही हस्तक्षेप केला नाही पोलिसांना पोलिसांचं काम करू दे. आणि त्याच महाराष्ट्रामध्ये पोलीस असं वागता आहे. तर माझ्या मनामध्ये असा विचार आला की 5-7 वर्ष कोर्टामध्ये भांडण करून पोलिसांनीच ऍक्शन घ्यावी या पद्धतीचा आदेश आणण्याच्या ऐवजी जे पोलीस कायद्यानुसार वागत नाही, जे पोलीस घटनेनुसार वागत नाही, त्या पोलिसांना केवळ मालकाचा इशारा समजतो, त्याच मालकाचं सरकार आपण का उलथवून टाकू नये, बदलवून टाकू नये. त्यामुळे मित्रांनो, हे जे सध्याचं सरकार आहे ते अंधश्रद्धा वाढवणारं सरकार आहे. कारण या बाबांनी या कायद्यांचं उघड उल्लंघन केलेलं असताना या धीरेंद्र कृष्ण महाराजांना हे सरकार पूर्ण महाराष्ट्रभर हिंडवत आलेलं आहे. औरंगाबाद परिसरामध्ये तर केंद्रीय मंत्री त्याला घेऊन आलेले. म्हणजे जो माणूस उघडपणे लोकांची लुबाडणूक करतो, जो माणूस उघडपणे लोकांची फसवणूक करतो, जो माणूस उघडपणे लोकांना फसवत स्वतःचं साम्राज्य निर्माण करतो, त्याला केवळ आपल्या बाजूनं मतं मिळावे म्हणून हे सरकारमधली माणसं त्याला घेऊन हिंडतात. या लोकांना, ज्या लोकांना वाचवण्याची आपली जबाबदारी आहे, ज्या लोकांचं हित साधण्याची आपली जबाबदारी आहे, त्यापेक्षा त्यांना आपल्या निवडणुकीचं यश महत्वाचं वाटतं आणि आपल्या जनतेला फसवणाऱ्या माणसांना ते प्रतिष्ठा देतात. यामुळे हे सरकार बदलण्यापासून गत्यंतर नाही, हे त्यावेळेस माझ्या लक्षात आलं. मित्रांनो, त्याच काळामध्ये या धीरेंद्र कृष्ण महाराजांच्या निमित्तानं शेकडो फोन यायचे. अत्यंत घाणेरड्या शब्दात बोलणारे फोन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.